ओके स्टुडंट, स्टार्ट करूयात. सो आज आपण पाहणार आहोत दॅट इज दी मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर ऑफ क्लास 12 फिजिक्स. मोस्ट ऑफ दीज क्वेश्चन्स आर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, सीईटी क्वेश्चन प्रिव्हियस इयर, जे याच्या अगोदरच्या सीईटीच्या पेपरमध्ये जे क्वेश्चन्स आलेले आहेत त्यातील हे मोस्ट ऑफ द क्वेश्चन इन रिसेंट इयर्स मधले क्वेश्चन्स आहेत. काही इझी आहेत, काही डिफिकल्ट आहे. ठीक आहे, असो. सो आपण वन बाय वन हे क्वेश्चन्स बघूयात. ओके, ठीक आहे. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. बघा काय दिलं फर्स्ट क्वेश्चन मध्ये. अ डिस्क ऑफ रेडियस 0.4 मीटर अँड मास 1 kg rotates about an axis passing through its center. Okay, passing through its center and perpendicular to its plane. The angular acceleration of the disk is 10 radian per meter square, 10 radian per second square. The tangential force applied to the rim of the disk is. ओके, ठीक आहे. बघा आपल्याला गिवन काय काय दिलेलं आहे. रेडियस दिली आहे बघा. ठीक आहे, बघा गिवन मध्ये काय काय दिलं आपल्याला. रेडियस दिली, आर किती दिली आहे 0.4 मीटर दिली आहे. अबाउट सांग बघा थ्रू अँड परपेंडिक्युलर. अँग्युलर ऍक्सेलरेशन दिले बघा 10 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यांनी काय विचारलं, द टँजेन्शियल फोर्स अप्लाइड टू द रिंग ऑफ द डिस्क. टँजेन्शियल फोर्स. आता टँजेन्शियल फोर्स विचारला त्यांनी म्हणजे काय, म्हणजे एक फॉर एक्झाम्पल अशी आपली डिस्क आहे, ती अशी ही डिस्क आहे. लेट्स से दिस इज द डिस्क, दिस इज ही अशी डिस्क आहे आणि ही डिस्क अबाउट धिस ऍक्सिस ही रोटेट होती. आता ही जर रोटेट होती म्हणजे एखाद्याला रोटेट होण्यासाठी काय गरजेचं असतं बघा, काहीतरी त्या डिस्कवरती आपल्याला टॉर्क लावावा लागतो. ज्याप्रमाणे लिनियर मोशन मध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट होण्यासाठी आपल्याला लिनियर फोर्स लावावा लागत असतो, त्याप्रमाणे रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला रोटेशन होण्यासाठी आपल्याला काय लागतो, टॉर्क. टॉर्क म्हणजे काय, टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. बघा मी हात कसा लावतोय, हा फोर्स असा आहे, हा फोर्स असा आहे, आणि हे कसे असते इक्वल अँड अपोजिट आणि कशा एका लाईन वरती आपल्या होत असते परपेंडिक्युलर. म्हणून ती जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आहे तो रोटेट होतोय. म्हणजे काय, असा कोणता तरी एक टँजेन्शियल फोर्स इथे लावावा लागेल आणि इकडे कोणता तरी असा टँजेन्शियल फोर्स अप्लाय करावा लागेल. मग काय होणार, ही डिस्क अशी रोटेट होणार. बरोबर. तर इथे टॉर्क इज इक्वल्स टू काय असणार बघा, आपल्याला माहिती टॉर्कचा फॉर्म्युला बघा. टॉर्क इज इक्वल्स टू काय असणार आहे, आय अल्फा. बरोबर, हा फॉर्म्युला माहिती आहे. जसा लिनियर मोशन मध्ये असतो फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन, तसं रोटेशनल मोशन मध्ये काय असतं, रोटेशनल मोशन मध्ये बघा लिनियर मध्ये काय असतं, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. बघा रोटेशनल मोशन मध्ये फोर्सचा अॅनालॉगस कोण आहे, टॉर्क. मासचा अॅनालॉगस कोण असतं, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ऍक्सेलरेशनचा अॅनालॉगस कोणता असतं, रोटेशन ऍक्सेलरेशन. सिम्पली टो इज इक्वल्स टू आय अल्फा. आता टो म्हणजे काय, टॉर्क. टॉर्कचा आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे, दॅट इज फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता ह्या केसमध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे बघा, दॅट इज ही रेडियस. म्हणजे इथे काय असणार आहे, एफ इंटू आर इज इक्वल्स टू व्हॉट, आय अल्फा. आता त्यांनी आपल्याला हा फोर्स विचारलाय, याला टँजेन्शियल फोर्स का आणलाय, कारण की ह्या डिस्कवरती हा टँजेन्शियली अप्लाय होणार आहे. राईट. सो आपल्याला एफ टी फाइंड आउट करायचा आहे. बघा एफ टी इज इक्वल्स टू काय असणार आहे मग आता, आय अल्फा. काय असणार आहे, एफ टी इज इक्वल्स टू आय अल्फा अपॉन आर. आय अल्फा अपॉन आर. बघा ओके, कलर ओके आहे का, दुसरा कलर घ्यावा. दुसरा कलर बघा, ठीक आहे, दुसरा कलर घेऊन बघू. आय अल्फा इज इक्वल आय अल्फा अपॉन आर. आता डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन काय असतो, दॅट इज एम आर स्क्वेअर बाय 2. हा कालचा आर असेल तसा. राईट. आणि अल्फा त्यांनी दिला आहे, दॅट इज 10. अल्फा इज गिवन. अल्फा किती दिला आहे, 10 दिला आहे. सो अर्थ अल्फा 10 असेल तसा वरती घ्या. सो इथे काय होणार, हे आर स्क्वेअर आणि हा आर कॅन्सल होणार. वरती फक्त काय होणार बघा, दॅट इज एम आर इंटू 10/2. म्हणजे इथे काय होणार आहे बघा, दॅट इज हा 5 येणार आहे. बरोबर, कारण की वरचा टू 10 आहे, 10 रेडियन पर सेकंड स्क्वेअर हे अल्फा दिलाय. सो एम किती दिलाय त्यांनी बघा, एम किती दिलाय आपल्याला 1 kg दिलंय आणि आर किती दिली आहे 0.4. सो 1 इंटू 0.4 इंटू 5. सो 0.4 इंटू 5 बघा, ऍक्च्युली 5 इंटू 4 किती आहेत, 5 चोक 20 आणि पॉईंट म्हणजे काय येणार 2. सो आन्सर विल बी 2 न्यूटन. आन्सर काय असेल बघा, हा फॉर्म्युला सिंपल हे यूज केलंय आपण, हे रिलेशन यूज केलंय, दॅट इज टॉर्क इज इक्वल्स टू आय अल्फा. आणि टॉर्क म्हणजे काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, ठीक आहे. सो बघा आन्सर काय असणार, दॅट इज 2 न्यूटन. म्हणजे काय, ऑप्शन डी. आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ठीक आहे. नाव का चेंज होतोय कलर,
ठीक आहे, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आलाय का? हा आलाय. Two bodies rotate with kinetic energies E1 and E2. Okay, moment of inertia about their axis of rotation are I1 and I2. If I1 is equals to I2 by 3, E1 is equals to 27 times of E2, then ratio of their angular momentum. बघा, angular momentum चा फॉर्म्युला काय असतो? आपल्याला अँग्युलर मोमेंटम विचारले त्यांनी, बरोबर. पहिले आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघू. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? दॅट इज E इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. आता मी इथे काय करतो बघा, 1/2 अगोदरच्या पण प्रॉब्लेम मध्ये खूप वेळा केलेला आहे आपण. इथे काय करतो मी, इंटू आय डिवायडेड बाय आय करतो. वरती जर इंटू आय केलं तर काय होईल? हा आयचा आय इंटू आय स्क्वेअर होईल. म्हणजे वरती काय होईल बघा, बघा आता E इज इक्वल्स टू काय होईल? 1/2 I ओमेगाचा स्क्वेअर डिवायडेड बाय आय. आय ओमेगा म्हणजे काय असतं? अँग्युलर मोमेंटम, बरोबर. आय ओमेगा म्हणजे काय असतो? अँग्युलर मोमेंटम. वरती मी काय लिहिणार? 1/2 L स्क्वेअर डिवायडेड बाय आय. 1/2 L स्क्वेअर डिवायडेड बाय आय. सो इथं काय राहणार बघा, देअरफॉर E इज इक्वल्स टू 1/2 L स्क्वेअर डिवायडेड बाय आय. बघा, याच्यावरून आपल्याला काय कळलं आता? देअरफॉर इथं बघा रिलेशन काय मिळतं आपल्याला? 2 हे आय ला इकडे घेऊन जातो मी, 2IE. बघा काय, 2IE इज इक्वल्स टू आपल्याला रिलेशन काय मिळत आहे? दॅट इज L स्क्वेअर. 2IE इज इक्वल्स टू रिलेशन काय मिळत आहे आपल्याला? L स्क्वेअर, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय? दॅट इज L इज इक्वल्स टू व्हॉट? अंडर रूट ऑफ 2IE. L इज इक्वल्स टू व्हॉट? अंडर रूट ऑफ 2IE. म्हणजे याचा अर्थ मी काय लिहिणार? देअरफॉर L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू व्हॉट? अंडर रूट ऑफ I1 अपॉन I2 इंटू अंडर रूट ऑफ E1 अपॉन E2. 2 कॉन्स्टंट आहे, आपण रेशो मध्ये घेतला नाही, बरोबर. सो आता I1 अपॉन I2 बघा, I1 अपॉन I2, I1 इज इक्वल्स टू I2 बाय 3. म्हणजे I1 अपॉन I2 काय येणार आहे? 1/3 येणार आहे बघा. सो इथं काय राहणार आहे? अंडर रूट मध्ये एकच अंडर रूट घेतो दोघांसाठी, 1/3 होणार. त्यानंतर E1 बाय E2, E1 इज 27 टाइम्स ऑफ E2. बघा, ठीक आहे, E1 इज 27 टाइम्स ऑफ E2. E1 च्या जागी मी काय लिहिलंय? 27 टाइम्स ऑफ E2 डिवायडेड बाय E2. सो E2 कॅन्सल होणार, बरोबर. सो इथं काय राहणार? 27/3. 27/3 म्हणजेच काय येणार आहे? दॅट इज अंडर रूट ऑफ 9. आणि अंडर रूट ऑफ 9 म्हणजेच काय असणार आहे? दॅट इज 3. सो आन्सर काय आलं बघा आपलं? L1 अपॉन L2 इज इक्वल्स टू 3/1. म्हणजेच काय? L1 इज टू L2 इज इक्वल्स टू काय असणार आहे? 3:1. दॅट इज आन्सर काय असणार आहे? ऑप्शन डी. सिंपल, समजलं? ठीक आहे, आय होप समजलं असेल. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय सांगितलं नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. अ सॉलिड स्फिअर ऑफ मास कॅपिटल M, रेडियस कॅपिटल R has moment of inertia I about its, ओके, पुढचं थोडंसं कटलंय, रिकास्ट इनटू अ डिस्क ऑफ थिकनेस स्मॉल t whose moment of inertia about an axis through, okay, about an axis through its edge perpendicular to its plane remains I, then the radius विचारली त्यांनी. ओके, ठीक आहे. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे बघा, एक स्पियर आहे असा, आणि ह्या स्पियरला त्यांनी काय केलंय? कन्वर्ट केलं कशामध्ये? म्हणजे त्याला मेल्ट केलं अगोदर, बघा मेल्ट केलं त्याला, आणि त्याच स्पियरची एक डिस्क बनवली. म्हणजे दोघांचं मास कसं असणार आहे? सेम असणार आहे. याचं पण मास सेम असणार, याचं पण मास बघा सेमच असणार, कारण की ह्याच्यापासूनच हा बनवला, बरोबर. पण रेडियस वेगळी असू शकते, बरोबर, कारण की व्हॉल्यूम चेंज होणार. आता दोघांचा शेप बदललाय, व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, बरोबर. सो आता इथे त्यांनी काय म्हणलंय पण, की ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, दॅट इज स्पियर द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स, ओके, अबाउट त्याचे डायमीटर असणार बघा इथे स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो हा किती दिलेला आहे? 2/5. आपल्याला माहिती किती असतो? mr² असतो. आणि त्यांनी काय सांगितलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट एन ऍक्सिस, कारण की तिथे अबाउट एन ऍक्सिस असणार आहे, अबाउट एन ऍक्सिस थ्रू इट्स एज अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, म्हणजे हा असा असणार आहे. आता इथे आपल्याला ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढावा लागणार आहे? बाय युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. अबाउट धिस ऍक्सिस काय असतो? mr²/2. इथे काय करायला लागणार आहे? हे एवढं डिस्टन्स किती असणार आहे? दॅट इज r असणार आहे, दॅट इज डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. सो इथे काय येणार? दॅट इज याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे? mr²/2 प्लस
mr², म्हणजेच काय येणार इथे बघा, दॅट इज 3/2 mr² येणार. आता त्यांनी काय सांगितलं की हा आणि हा सेम असणार आहे. त्यांनी काय सांगितलंय, टू इट्स प्लेन रिमेन्स आय, ह्याचा पण आय आणि ह्याचा पण आय, म्हणजे काय करायला लागणार, ह्या दोघांना आपल्याला इक्वेट करावं लागणार आहे बघा. या दोघांना जर आपण इक्वेट केलंय तर आपण काय करू, ही जी रेडियस आहे, दिस इज द रेडियस ऑफ स्पियर, दिस इज द रेडियस ऑफ डिस्क, दिस इज द रेडियस ऑफ स्पियर, दिस इज द रेडियस ऑफ डिस्क. त्यांनी विचारले आपल्याला रेडियस ऑफ द डिस्क विचारली असणार आहे, कारण की स्पियरची रेडियस त्यांनी ऑलरेडी आर दिलेली आहे. सो आपल्याला ही आर डी फाइंड करायची इन टर्म्स ऑफ आर एस. सो एम एम कॅन्सल होणार, हे 3/2 इकडे गेल्यानंतर काय होणार बघा, हे 2/5 इंटू हा 2 मल्टिप्लिकेशन मध्ये 3 खाली येणार, इंटू हे RS², इकडे राहणार फक्त RD², वरती काय होणार बघा 4 डिवायडेड बाय खाली काय होणार 15, 4/15 इथे राहणार RS² इज इक्वल्स टू RD². जर स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर आपल्याला काय मिळेल, देअरफॉर RD इज इक्वल्स टू आपल्याला काय मिळेल बघा, RD सॉरी इकडे पण स्क्वेअरच आहे, इकडे पण स्क्वेअरच आहे, काय मिळेल दॅट इज RS इंटू 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि 15 चा स्क्वेअर रूट अंडर रूट ऑफ 15, अंडर रूट ऑफ 15. सो आन्सर काय असेल, 2/√15 टाइम्स ऑफ R. तिचा आन्सर असेल ऑप्शन सी. समजलंय का, समजलं असेल आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नाव बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय, द रेशियो ऑफ रेडी ऑफ gyration ऑफ सर्क्युलर रिंग and circular disc of the same radius about an axis passing through their centers and perpendicular to the planes. इझी क्वेश्चन आहे. काय सांगितलं, रेडियस ऑफ जायरेशन कोणाची, रिंग वर्सेस डिस्क. बघा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग काय असतो आणि डिस्क, आपल्याला असं करायचंय. सो याचा काय असणार, मी याला असं लिहितो mkr² mkd², where kr and kd are the radius of gyration of the ring and disc respectively is equals to, हे काय असतो बघा, that is रिंगचा किती असतो, about an axis passing through its center perpendicular to the plane mr² असतो फक्त, आणि डिस्कचा किती असतो mr²/2. हे mr² कॅन्सल होणार, हा 2 वरती जाणार, सो इथे किती राहणार, हा 2 राहणार, दॅट इज kr², इथे पण mm कॅन्सल होणार, kr² अपॉन kd² काय मिळणार आपल्याला 2 मिळणार, म्हणजेच काय kr अपॉन kd, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्या, काय मिळेल आपल्याला √2, म्हणजेच काय √2/1, म्हणजेच काय √2:1. दॅट इज त्यांनी रेशियोज विचारलेला आहे आपल्याला रिंगचा, द रेशिओ ऑफ द रेडियस ऑफ जायरेशन ऑफ द सर्क्युलर रिंग अँड रेडियस ऑफ द डिस्क, रिंग टू डिस्क विचारलाय. सो ऑब्वियसली इथे काय येणार आपला kr अपॉन kd, म्हणजे काय येणार आहे √2 टाइम्स ऑफ √2:1, दॅट इज ऑप्शन डी. सिंपल क्वेश्चन होता, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पार्टिकल ॲट रेस्ट स्टार्ट्स मूव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन 4 radian per second square in a circular path. At what time the magnitude of the centripetal acceleration and tangential acceleration will be equal? Centripetal acceleration, tangential acceleration will be equal. Centripetal acceleration म्हणजे काय असतं बघा, त्यांनी काय सांगितलं, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन बिकम्स इक्वल्स टू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतो, r⍵², बरोबर. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय r⍵², आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतो r⍵, बरोबर. r⍵² काय असणार r⍵. सो इथे काय होणार, r कॅन्सल होणार, सो ω² इक्वल्स टू अल्फा, अल्फाची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला 4 radian per second square. सो देअरफॉर ω इज इक्वल्स टू किती मिळतो आपल्याला 2. आता हा ओमेगा कधी असणार आहे, ऍट दिस ओमेगा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन बिकम्स इक्वल्स टू द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. म्हणजे, आणि त्यांनी काय सांगितलं, स्टार्ट कुठून झालंय बघा त्यांनी, अ पार्टिकल ॲट रेस्ट, म्हणजे हे काय असणार, हा ω2 असणार आहे आणि ω1 किती असणार, दॅट इज 0 असणार आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, जनरल फॉर्म्युला ऑफ अल्फा, अल्फा इज इक्वल्स टू ω2 मायनस ω1 डिवायडेड बाय टी. अल्फा दिलेला आहे 4, ω2 आपला आलाय 2 मायनस 0 डिवायडेड बाय टी. सो देअरफॉर टी इज इक्वल्स टू काय येणार 2/4, दॅट इज 1/2 सेकंड. दॅट इज आन्सर काय असेल, 1/2 कुठे आहे का, आहे, दॅट इज ऑप्शन ए. दॅट इज ऑप्शन ए. बघा आन्सर आलाय, दॅट इज 1/2 सेकंड. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, बघा नेक्स्ट रिपीट झालाय क्वेश्चन, ठीक आहे, रिपीट झालाय, आपण पहिलाच सॉल्व्ह केला हा क्वेश्चन, ठीक आहे.
ठीक आहे बघा, ह्या क्वेश्चन मध्ये काय दिले आता, काही नाही, क्वेश्चन फक्त दिसायला थोडासा वाटतोय, एवढा काही डिफिकल्ट नाहीये. काय दिले बघा, 3 रिंग्स ईच ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस आर. एक मिनिट, मी जरा इकडं बघतो. ओके, नाही दिसत आहे, ठीक आहे. 3 rings each of mass capital M and radius capital R are arranged as shown in the figure. The moment of inertia of the system about axis y dash. काय सांगितले त्यांनी, मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे, आणि अबाउट दिस ऍक्सिस हा ऍक्सिस, अबाउट दिस ऍक्सिस हा ऍक्सिस, अबाउट y डॅश. तिन्ही पण काय रिंग आहे बघा. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, म्हणजे जर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला फाइंड आउट करायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, ह्या वरच्या रिंगचा लेट से दिस इज 1, दिस इज 2, दिस इज 3, I1 प्लस I2 प्लस I3 करावं लागणार आहे. आणि टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो, मोमेंट ऑफ समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ईच पार्टिकल. इथं समजून घ्या 3 पार्टिकल आहे आपल्याकडे, 3 रिंग आहे, तर तिघांचा पण आपल्याला ऍडिशन करावं लागेल, बरोबर. सो आता I1 बघा, ह्या 1 रिंग साठी बघा, फर्स्ट रिंग साठी काय, हा y ऍक्सिस हा डायमीटर आहे बघा, जो y डॅश ऍक्सिस आहे ना हा डायमीटर आहे. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट डायमीटरची व्हॅल्यू काय असते, दॅट इज mr²/2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स डायमीटर. अबाउट ऍक्सिस एज अ डायमीटर म्हणू शकतो, बरोबर. किती असते, mr²/2. आता दुसरं बघा, आता ह्याच्यासाठी बघा, ह्या रिंग साठी बघा, ह्या रिंग साठी घ्या आणि ह्या दोन्ही रिंग साठी घ्या. हा जो ऍक्सिस आहे, दिस ऍक्सिस इज टँजंट, आणि टँजंट कशी आहे, पॅरलल टू डायमीटर. टँजंट कशी आहे, पॅरलल टू डायमीटर. म्हणजे इथं बघा काय होणार आहे बघा, आता कन्सिडर का, दिस इज अ रिंग, ही त्यांची डायमीटर आहे, अँड दिस इज दी ऍक्सिस. तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे, दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. कसा करावं लागणार आहे आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस डायमीटर प्लस, म्हणजे याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, mr²/2. ह्या दोन ऍक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, दॅट इज h इज इक्वल्स टू r, प्लस आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, mr². म्हणजे इथे किती येणार आहे, 3/2 mr², बरोबर. म्हणजे काय येणार आहे, ही जी सेकंड रिंग आहे, ह्या सेकंड रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार आहे, दॅट इज 3/2 mr². प्लस ह्या पण रिंगचा किती असणार, तेच असणार आहे, कारण की त्याच्यासाठी पण टँजन्शियल चेन पॅरलल टू डायमीटर. जो ऍक्सिस आहे कसा आहे, थर्ड साठी पण अबाउट अ टँजंट अँड पॅरलल टू द डायमीटर. सो याचा पण कसा असणार आहे, 3/2 mr². तर सगळ्यांची ऍडिशन केली तर काय होणार आहे, 1 mr² प्लस 3 mr² प्लस 3 mr² वरती होणार आहे 7 mr², आणि डायमीटर डिनॉमिनेटर कॉमन, सो 7/2 mr². सो आन्सर काय असेल, ऑप्शन सी. ओके, काय नाही, दिसायला फक्त क्वेश्चन मोठा आहे, अरे बापरे 3 रिंग असं कसं, हे तर आम्हाला नाहीये सर, असं नाही, काही सिंपल आहे. फक्त थोडंसं प्रॉपरली शांतपणे ऑब्झर्व करायचं, परीक्षेत असा क्वेश्चन आला तर घाबरायचं नाही, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, अ पार्टिकल परफॉर्म्स रोटेशनल मोशन विथ अँगुलर मोमेंटम L if frequency of rotation is doubled and its kinetic energy becomes 1/4 the angular momentum becomes. ठीक आहे, परत बघा आपण काय करायचं, आता अँगुलर मोमेंटमचं रिलेशन काढायचं. अँगुलर मोमेंटम एनर्जी वरती आणि कायनेटिक एनर्जी बिकम्स 1/4 फ्रिक्वेन्सी यांच्यातलं रिलेशन काढायचं बघा. म्हणजे बघा आता काय होणार आहे, आता बघा आपल्याला माहिती आहे L इज इक्वल्स टू काय, I ओमेगा. L इज इक्वल्स टू I ओमेगा आहे बघा. सो इथं काय करू आपण आता, इथं मी काय करतो, किंवा एनर्जीचं घेतो इक्वेशन, E इज इक्वल्स टू व्हॉट, (1/2 I ओमेगा². सो इथे घेतलं तर इथे काय रिलेशन I आणि ओमेगा मध्ये, तर आपल्याला L घ्यावा लागेल, डिवाइड बाय I करावं लागेल. I मध्ये दिलेलं नाही त्यांनी, ठीक आहे. थोडंसं आपण Lच्याच फॉर्म्युलेला थोडंसं मॉडिफाय करू, बघा काय होणार बघा. बघा Lच्या फॉर्म्युलेला काय करणार, आता L ला आपण मी काय घेतो बघा, दॅट इज याला काय करतो इंटू 1/2 I ओमेगा, आणि याला इंटू 2 केलं, काही नाही, डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 केलं. परत मी याला काय करतो आता, इंटू ओमेगा डिवाइड बाय ओमेगा करतो. बघा काय होणार आता, देअरफॉर L इज इक्वल्स टू काय बनणार, 1/2 I ओमेगा² इंटू 2/ओमेगा. आता हे काय असणार आहे, दिस इज व्हॉट, दिस इज द एनर्जीचा फॉर्म्युला.
सो देअरफॉर इथे L इज इक्वल्स टू काय होणार आहे E इंटू 2/ओमेगा. म्हणजे इथे रिलेशन काय मिळतं आपल्याला L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा. सो बघा आपल्याला काय मिळणार रिलेशन देअरफॉर L1/L2 इज इक्वल्स टू E1/E2 इंटू ω2/ω1. बरोबर असंच रिलेशन मिळणार. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ओमेगा येणार, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एनर्जी येणार. सो आता त्यांनी काय सांगितलंय इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज डबल्ड म्हणजे जी ω2 असणार आहे ती काय असणार आहे 2 टाइम्स ऑफ ω1. बरोबर ω2 ची जागी मी काय लिहिलं 2 टाइम्स ऑफ ω1 कारण की त्यांनी इथे काय सांगितलंय फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन इज डबल्ड अँड इट्स कायनेटिक एनर्जी बिकम्स 1/4. म्हणजे काय जी E2 असणार आहे E2 दॅट इज 1/4 टाइम्स ऑफ म्हणजे इथे काय असणार E1 जशाल तसं आणि E2 काय असणार आहे 1/4 टाइम्स ऑफ म्हणजे याचा अर्थ मी असं लिहू शकतो दॅट इज ही काय असणार आहे E1/4. हा 4 नंतर वरती जाणार बघा हे E1 कॅन्सल होणार ω1 कॅन्सल होणार हा 4 वरती जाणार म्हणजे काय होणार L1/L2 इज इक्वल्स टू काय होणार 4 into 2 होणार म्हणजे L1/L2 इज इक्वल्स टू काय होणार 8 होणार. L1/L2 इज इक्वल्स टू काय होणार 8 होणार. त्यांनी काय विचारलं तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे L2 काय असणार आहे बघा देअरफॉर L1/8 इज इक्वल्स टू काय असणार आहे L2. दिस इज दी आन्सर राईट. म्हणजे L1/8 कोणता ऑप्शन आहे ऑप्शन सी L1/8 बरोबर बघा बरोबर ठीक आहे. सो आन्सर काय असणार आहे L1/8. सो नेक्स्ट क्वेश्चन नाव अँग्युलर मोमेंटम कायनेटिक एनर्जी यांचे रिलेशनचे बरेचसे न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे बघा पुढे काय विचारलंय बघा द अँगल ऑफ बँकिंग थीटा फॉर मीटर गेज रेल्वे लाईन इज थीटा इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ 1/20. व्हॉट इज द इलेव्हेशन ऑफ द आउटर रेल अबव द इनर रेल. बघा मीटर गेज दिलाय म्हणजे काय असणार आहे बघा मीटर गेज कसा आहे आपला हा असा दिलाय त्यांनी. आता हा मीटर गेज आहे म्हणजे काय ही लेंथ किती असणार आहे 1 मीटर असणार आहे. याला मी A घेतो याला हे म्हणजे H असणार आहे लेट्स याला मी B घेतो आणि हा असतो आपला थीटा. सो tan इनवर्स ऑफ tan थीटा इज इक्वल्स टू काय tan इनवर्स ऑफ 1/20 म्हणजे ऍक्च्युअली हे काय असणार tan थीटा इज इक्वल्स टू काय दिलंय 1/20 दिले सॉरी tan थीटा इज इक्वल्स टू 1/20. आता बघा tan थीटा इज इक्वल्स टू 1/20 आपल्याला त्यांनी विचारलं इलेव्हेशन म्हणजे H विचारला त्यांनी म्हणजे B काय असणार आहे बघा B इज इक्वल्स टू काय असणार आहे 1² - h². कारण की थीटा tan थीटा म्हणजे काय घ्यावं लागणार आहे आपल्याला अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट काय आहे H आणि ऍडजसंट काय आहे B बरोबर इज इक्वल्स टू आपल्याला काय घ्यावं लागणार दॅट इज 1/20. 1/20 आपल्याला H फाइंड आउट करायचा आहे बरोबर आपल्याला H फाइंड आउट करायचा आहे. सो आता H फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे बघा म्हणजे इथे दॅट इज H इज इक्वल्स टू B/20 म्हणजे इथे काय होणार आहे बघा आता B ची व्हॅल्यू काय लिहिणार मी √1² - h² डिवायडेड बाय 20. तर इथे मी काय करतो आता H इज इक्वल्स टू काय आलं आपला H आलेलं आहे. दोन्ही साईडला स्क्वेअर घेऊ आपण बरोबर दोन्ही साईडला स्क्वेअर घेऊ म्हणजे इथे बघा काय होईल पुढचं इक्वेशन काय बनेल आपलं दॅट इज 1² - h² डिवायडेड बाय 400 इज इक्वल्स टू H इज इक्वल्स टू H. बघा इथे काय होणार 1² - h² इज इक्वल्स टू 400 टाइम्स ऑफ H बरोबर. तर ऍक्च्युअली आता इथे होणार काय आहे दॅट इज 1² इज इक्वल्स टू इथे h² होणार सॉरी h². सो 400 h² प्लस h² म्हणजे किती राहणार आहे 401 h². सो इथे काय होणार आहे दॅट इज हा काय हा 1² आहे. सो 1² म्हणजेच काय 1 डिवायडेड बाय 401 इज इक्वल्स टू काय राहणार आहे h². सो इथे काय राहणार दॅट इज अप्रॉक्सिमेटली बघा अप्रॉक्सिमेटली H इज इक्वल्स टू काय राहणार आहे 1/20 राहणार बघा अप्रॉक्सिमेटली कारण की 401 चा स्क्वेअर रूट हा अप्रॉक्सिमेटली 20. सो इथे किती आन्सर येईल बघा 0.05 इज इक्वल्स टू H. हे आन्सर मीटर मध्ये आहे. सो 5 सेंटीमीटर इज इक्वल्स टू काय असेल H. 5 सेंटीमीटर इज इक्वल्स टू काय असेल H. सो आन्सर काय असेल ऑप्शन बी. आता थोडस इथे हा क्वेश्चन कारण की हे अप्रॉक्सिमेटली नाही हे करेक्ट आन्सर यायला पाहिजे पण असाच एक सेम क्वेश्चन मे बी इथे चुकीचा कॉपी पेस्ट झाला असेल. असाच एक सेम क्वेश्चन साइन इनवर्स ऑफ 1/20 आहे जो की आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केला होता पण कारण की हे अप्रॉक्सिमेटली नाही एक्झॅक्ट आन्सर येतं ऍक्च्युली
ठीक आहे असो, पण आन्सर 5 सेंटीमीटर आहे, विच इज करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. Next question. The moment of inertia of a circular disc of radius 2 meter and mass 1 kg about an axis xy passing through its center of mass and perpendicular to the plane of the disc is 2 kilogram meter square. The moment of inertia about an axis parallel to the axis xy and passing through the edge of the disc is. बघा, म्हणजे सिंपल केस दिली आहे, काही नाही. एक आपली अशी डिस्क आहे, उगं क्वेश्चन फिरून देते, सिंपल क्वेश्चन, काही नाही. ही डिस्क आहे, हे डिस्कचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलाय त्यांनी अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन, आणि त्यांनी विचारलाय फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस विच इज अ पॅरलल टू दिस सेंट्रल ऍक्सिस. काय पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायला लागेल. काय करायला लागेल, ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो, हे डिस्क आहे, सो ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2 प्लस ह्याच्यामध्ये काय करायला लागेल m × h². इथे h इज इक्वल्स टू r असणार, म्हणजे काय असणार mr²/2 प्लस mr², काय असणार 3/2 mr², आणि हे दिलेलं आहे 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर दिले. बघा, म्हणजे काय दिलंय इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 2 किलोग्राम मीटर स्क्वेअर. तर त्यांनी विचारलंय का आपल्याला, विचारलेलं काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट, अच्छा ठीक आहे, ते विचारलं आहे त्यांनी 3/2 mr². ओके, ठीक आहे, म्हणजे अच्छा हा दिलेला आहे त्यांनी, सॉरी हा टोटल नाही दिलाय त्यांनी, सेंट्रलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे. सो हा 2 दिलेला आहे प्लस mr², मास दिलेला आहे 1 kg इंटू रेडियस दिलेली आहे, रेडियस किती आहे 2 स्क्वेअर. सो इथे किती होणार आहे 2 + 4 दॅट इज 6 kg मीटर स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द एज अँड पॅरलल टू द सेंट्रल ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन किती असेल 6 किलोग्राम मीटर स्क्वेअर. सो आन्सर इथे बघा ऑप्शन सी हा 6 आहे, थोडासा हा सी कटलाय. ठीक आहे, सो आन्सर असेल 6 किलोग्राम मीटर स्क्वेअर. काही नाही, सिंपल पॅरलल ऍक्सिस थेरमचा प्रॉब्लेम आहे. उगं घुमून फिरून एक्स वाय वगैरे हे ते द्यायचं तुम्हाला कन्फ्यूज करायचं असा त्यांचा उद्देश असतो, पण आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. आरामात क्वेश्चन रीड करायचा पेशंटली आणि समजून घ्यायचा. सिंपल क्वेश्चन असतो, घाबरलो की क्वेश्चन सिंपल क्वेश्चन पण डिफिकल्ट होऊन जात असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट अ गिवन ऍक्सिस इज 1.2 किलोग्राम मीटर स्क्वेअर. इनिशियली द बॉडी इज ॲट रेस्ट. In order to produce the rotational kinetic energy 1500 joule, an angular acceleration of 25 radian per second square must be applied about an axis for time duration of. टाइम विचारलेला आहे, एनर्जी दिलेली आहे, ऍक्सेलरेशन दिलेलं आहे आणि आय दिलेले आहे. पहिले आपण एनर्जी बघा, कोणती एनर्जी दिली आहे रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सो मी काय लिहिणार दॅट इज E इज इक्वल्स टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ही किती दिलेली आहे 1500 जूल. 1500 जूल. सो इथून आपण काय करणार आता देअरफॉर 1/2 आय किती दिलेलं आहे मला 1.2 इंटू ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू 1500. इथून मी ओमेगा फाइंड आउट करणार. सो ओमेगा काय मिळणार मला बघा, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळेल मला 1500 इंटू 2 डिवायडेड बाय 1.2 म्हणजे काय होईल इथं बघा, इथे 3000 डिवायडेड बाय 1.2. 1.2 चे ना, 1.2 आहे. सो 3000 डिवायडेड बाय 1.2 इथे काय होणार म्हणजे 3000 म्हणजे इथे 6000 सॉरी काय होणार, याला एक पॉईंट पुढे जाऊ म्हणजे वरती काय होणार आहे 30,000 40, कारण की हा पॉईंट पुढे न्यायचा आहे मला, खाली काय होणार 12. थोडेसे कॅल्क्युलेशन इझी करायचे असेल. सो इथे काय येणार बघा 12×24 6 इथे राहणार 6 12×5 60 झाले. तू पुढे राहते 20 बघा 2500 2500 इज इक्वल्स टू व्हॉट ओमेगा स्क्वेअर. म्हणजेच काय देअरफॉर ओमेगा किती मिळणार आहे आपल्याला 50, कारण की 50चा स्क्वेअर 2500 असणार बरोबर. सो त्यांनी विचारलं आपल्याला व्हॉट मस्ट, ओके ठीक आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन दिले बघा. आपल्याला माहिती आहे अल्फा इज इक्वल्स टू काय असतं आता ω2 मायनस ω1 डिवायडेड बाय टी. हे जे आपली ओमेगा आली आहे दॅट इज ω2, कारण की त्यांनी सांगितलंय इनिशियली द बॉडी इज ॲट रेस्ट, म्हणजे ω1 आपली काय असणार आहे 0. सो आन्सर बघा काय येणार आहे 50 - 0 डिवायडेड बाय
इथे म्हणजे हे टी वरतीच आहे, इथे अल्फा येईल. सो 50 डिवायडेड बाय अल्फाची व्हॅल्यू किती दिली आहे 25. सो इथे 25 जर घेतलं मी, सो टी इज इक्वल्स टू काय मिळेल बघा 2 सेकंड. सो आन्सर 2 सेकंड कुठे आहे, ऑप्शन बी. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन बी. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय का, नेक्स्ट क्वेश्चन, हा दिसतोय बघा, कटलाय पण जरा क्वेश्चन. काय दिले बघा, इफ ω1 इज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ आवर हँड ऑफ क्लॉक अँड ω2 इज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द रेशिओ. बघा काय आता कोणता हँड आहे नेमकं, आवर हँड आणि 2:1 सेकंड, कोणता हँड आहे नेमका आता. बघा ठीक आहे, आपण बघू कोणता हँड आहे नेमका. आपण काय करू बघा, आन्सर सी वाटते, तर सी ला बोल्ड करून दिलंय म्हणजे. सो 2:1 आहे बघा. त्यांनी काय सांगितलंय, ω इज अन अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ आवर हँड. सो ω(h) आणि ω2 आपल्याला माहित नाही, ठीक आहे, ω2. आन्सर काय असणार आहे आपल्या, त्यांनी काय सांगितलं, देन ω1 अपॉन ω2. त्यांनी किती दिलं, त्यांनी आन्सर दिले 2:1. आय थिंक 2Cच आन्सर दिले, बोल्ड केलेलं आहे त्याला. सो ओके, हे 2:1 दिलेलं आहे. आता बघा, ω इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम पिरियड, बरोबर. ω काय असतो आपला 2π/t. म्हणजे इथं मी असं लिहू शकतो, ω(h) अपॉन ω2 इज इक्वल्स टू T2 अपॉन TH, असं लिहू शकतो मी, बरोबर. सो इथं मी बघा काय लिहितो आता, देअरफॉर T2 अपॉन TH. कसं लिहिलं मी, हे बघा, हे असं लिहिलं. आणखी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असतं टाइम पिरियड सोबत, कोणाचं, अँग्युलर व्हेलॉसिटीचं. सो T2 अपॉन TH इज इक्वल्स टू 2/1. आता आर हँडचा टाइम पिरियड किती असतो, T2 आता आपल्याला माहित नाही, चला ठीक आहे, जाऊ द्या, तोच आपल्याला काढायचा, आपण उलट सॉल्व्ह करतो आता. आर हँडचा टाइम पिरियड काय असतो, म्हणजे काय, जो आपला आवर हँड असतो त्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, दॅट इज 12 hours. 12 तास तो असा फिरतो आणि मग तो परत 12 पैसे जातो, एक रोटेशन कंप्लीट करतो, बरोबर. सो इथं काय येणार, 12 hour इज इक्वल्स टू 2/1. सो इथं काय येणार बघा, देअरफॉर अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ आवर हँड टू अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ, ओके ठीक आहे. सो इथं काय येणार बघा, सो T2 इज इक्वल्स टू 12 into 2, that is T2 is equals to काय येणार, that is 24 hours. आता 24 hours, आर हँडची आपले 3 हँड असतात, 24 hours कोणाची येणार आहे क्वेश्चन, ठीक आहे. म्हणजे आन्सर सी नसणार आहे बघा, आपण जस्ट सी घेतलं कारण की बोल्ड होतं म्हणून, ठीक आहे. क्वेश्चन कटलाय बघा, इथे नेमकं कोणासोबत हे आपल्याला माहित नाहीये, ठीक आहे. पीपीटी बनवताना थोडीशी चुकी झाली आहे, असो, नंतर घेऊ हा क्वेश्चन, ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय दिलंय, अ बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ रेडियस r हॅज फ्रिक्वेन्सी m, इट्स सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन इज, ओके ठीक आहे, इझी क्वेश्चन आहे. सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन AC इज इक्वल्स टू व्हॉट, r ω², बरोबर. AC आता ओमेगाचं रिलेशन मध्ये आपल्याला काय असतं, 2πn असतो, ω इज इक्वल्स टू 2πn, ह्याचा पूर्ण स्क्वेअर करायला लागेल. सो AC इज इक्वल्स टू काय होणार आता, दॅट इज r2 स्क्वेअर 4π² π² n स्क्वेअर n स्क्वेअर. सो आन्सर काय असणार आहे, 4π² n² r. कोण आहे इथे 4π² n² r, 4π² n² r, दॅट इज ऑप्शन डी. काय नाही, इझी क्वेश्चन होता, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन, two rotating bodies P and Q of masses, बघा काय दिलं, एक मिनिट बघा, two rotating bodies P and Q of masses M and 2m with moment of inertia IP and IQ, where IQ is greater than IP, म्हणजे Q चा मोमेंट ऑफ इनर्शिया हा P पेक्षा जास्त आहे, मेन्शन केलं आहे ह्या इथे. have equal kinetic energy of rotation LP and L, ओके. कायनेटिक एनर्जी कशी आहे, इक्वल आहे, कायनेटिक एनर्जी इक्वल आहे. इफ LP and LQ बी देअर अँग्युलर मोमेंटम रिस्पेक्टिव्हली, ठीक आहे. म्हणजे LP आणि LQ मधलं बघा, ऍक्च्युली इथं चूक, LL हे गेलं इथं, पण अँग्युलर मोमेंटम मधलं रिलेशन कसं असणार आहे हे सांगितलंय त्यांनी, ठीक आहे. ठीक आहे, बघा कायनेटिक रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय असतो, दॅट इज 1/2 I ω². इथे मी काय करतो आता,
दॅट इज 1/2 इंटू आय डिवायडेड बाय आय जर केलं मी, म्हणजे वरती आय ने डिवाइड केलं न्यूमरेटरला, डिनोमिनेटरला आय ने डिवाइड केलं, वरती काय होईल आय स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर आणि खाली हा आय राहील, म्हणजे ई इज इक्वल्स टू काय होईल 1/2 एल स्क्वेअर अपॉन आय. हा मॉडिफाईड फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ द अँग्युलर मोमेंटम. आता त्यांनी काय सांगितले कायनेटिक एनर्जी दोघांची सेम आहे, म्हणजेच काय दॅट इज ई पी इज इक्वल्स टू ई क्यू. म्हणजे मी काय लिहितो बघा आता, दॅट इज 1/2 एल पी स्क्वेअर अपॉन आय पी स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 एल क्यू स्क्वेअर अपॉन आय क्यू. हे 1/2 कॅन्सल होणार, तो इथं काय येणार बघा आता, सॉरी आय क्यू इथे चुकून आय क्यू स्क्वेअर झाले हे, ठीक आहे मिटवतो मी याला. बघा सो मग काय मिळणार बघा आता, देअर फोर एल पी स्क्वेअर अपॉन एल क्यू स्क्वेअर, हा एल क्यूला मी इकडे आणलं, इज इक्वल्स टू काय होणार आय पी अपॉन आय क्यू. बरोबर. आता त्यांनी काय सांगितलंय, इनिशियली त्यांनी दिलंय बघा आपल्याला आय क्यू इज ग्रेटर दॅन आय पी, आय क्यू इज ग्रेटर दॅन आय पी. म्हणजे आता इथे काय असणार डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एल असं येतोय बघा. म्हणजे जर बघा डायरेक्टली जर कळलं आपल्याला तर काय मिळतंय आपल्याला ह्या याच्यावरून, म्हणजे जर आय पी आय क्यू हा जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली एल क्यू पण काय असणार आहे जास्तच असणार आहे बघा, एल क्यू पण काय असणार आहे जास्त असणार आहे, कारण की डायरेक्टली रिलेशन येते स्क्वेअरला. बरोबर. सो आय क्यू इफ आय क्यू इज ग्रेटर दॅन आय पी, सो ऑब्व्हियसली एल क्यू पण हा काय असणार आहे ग्रेटर दॅनच असणार आहे. राईट. सो आन्सर काय असणार आहे ऑप्शन डी बघा, हे एल क्यू काय घ्यायचं का इकडे एल क्यू आहे, इकडे एल पी सो एल क्यू इज ग्रेटर दॅन एल पी. ओके ठीक आहे. सो आन्सर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे. नाउ अ सॉलिड स्फेअर ऑफ मास कॅपिटल एम and radius r is rotating about its diameter. A solid cylinder of same mass and same radius is also rotating about its. थांबा परत एकदा रेड करू, एक मिनिट मी पाणी पितो जरा. काय सांगितलंय, अ सॉलिड स्फिअर ऑफ मास कॅपिटल एम अँड रेडियस कॅपिटल आर इज रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर. Is rotating about its diameter. A solid cylinder of same mass and same radius is also rotating about its geometrical axis with an angular speed twice that of sphere. The ratio of the kinetic energy of the rotation of the sphere to cylinder. बघा. So kinetic energy of sphere to cylinder असं म्हणलं ना. So energy of sphere to energy of cylinder. Energy of sphere म्हणजे काय असणार आहे, that is 1/2 I sphere into omega sphere चा स्क्वेअर 1/2 I cylinder into कडे काय असणार आहे ओमेगा सिलेंडरचा स्क्वेअर. सो 1/2 अगोदरच कॅन्सल करून घ्या. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फियर कोणत्या अबाउट कोणता ऍक्सिस आहे, रोटेटिंग अबाउट इट्स जिओमेट्रिकल सॉलिड स्फियर ऑफ रोटेटिंग अबाउट इट्स डायमीटर. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय असणार, दॅट इज स्फियरचा 2/5 mr स्क्वेअर. दोघांची रेडियस सेम आहे, सिलेंडरची आणि स्फियरची रेडियस सेम आहे. सो ओमेगा एस स्क्वेअर, ओमेगा एस बद्दल काही सांगितलं नाहीये, म्हणजे स्फियरच्या ओमेगा बद्दल काही सांगितलेलं नाहीये. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, सॉलिड सिलेंडर ऑफ सेम मास अँड म्हणजे मास सेम सेम रेडियस इज ऑल्सो रोटेटिंग अबाउट इट्स जिओमेट्रिकल ऍक्सिस विथ अन अँगल. ओके जिओमेट्रिकल ऍक्सिस पहिले बघूया. बघा जिओमेट्रिकल ऍक्सिस म्हणजे काय, हा आपला सिलेंडर असतो, तर हा जो त्याचा ऍक्सिस असतो हा त्याचा असतो जिओमेट्रिकल ऍक्सिस. राईट. तर अबाउट त्याच्या सॉलिड सिलेंडर आहे त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते, दॅट इज mr²/2. सॉलिड सिलेंडर आहे, सो काय असणार mr²/2. पुढे त्यांनी काय सांगितलंय, जो सिलेंडर आहे त्याची जी ओमेगा आहे दॅट इज दी ट्वाइस दॅट ऑफ ओमेगा एस. म्हणजे इथं काय ना 2 टाइम्स ऑफ ओमेगा एस आणि ह्याचा स्क्वेअर घ्या. सो इथं काय होणार आहे बघा, हा mr² तर कॅन्सल होणार आहे. सो काय होणार पुढे, दॅट इज 2/5. हा जो 2 आहे हा पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल 2 च्या वरती काय राहणार बघा ओमेगा एस स्क्वेअर डिवायडेड बाय खाली काय राहणार 4 इंटू ओमेगा एस स्क्वेअर. सो ओमेगा एस स्क्वेअर कॅन्सल होणार, 2 इंटू 2 4 4 4 कॅन्सल होणार. सो बघा काय राहणार ई एस अपॉन ई सी इज इक्वल्स टू काय राहणार आहे बघा 1/5. काय राहणार आहे, दॅट इज 1/5. सो आन्सर काय असणार आहे, दॅट इज द रेशिओ ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन ऑफ स्पियर टू सिलेंडर. काय राहणार आहे 1:5. ओके ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ठीक आहे.
ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. झालं. ठीक आहे. ओके. द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इज गिवन बाय थीटा इज इक्वल्स टू 5 साइन ऑफ theta is equals to 5 sin of pi t by 6. 5 sin of pi t by 6. This is the angular displacement of the body performing circular motion. 5 sin of pi by. The angular velocity of the body at t is equals to 3 second will be. अच्छा, angular displacement दिली आहे, body performing circular motion ही दिली आहे, आणि त्यांनी विचारलंय angular velocity of a body at t is equals to 3 सेकंड. सो आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल्स टू काय असते, डी थिटा बाय डी टी. सो इथे काय करणार 5 साइनचा काय असतो कॉस ऑफ पाय टी बाय 6 बरोबर, इंटू हे आतमधल्या याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, कंपोजिट फंक्शन आहे. सो इथे इंटू काय येईल पाय बाय 6 इंटू पाय बाय 6. सो आता इथे काय करायला लागेल, त्यांनी विचारले आपल्याला, आपण म्हणले त्यांनी ओमेगा ऍट टी इज इक्वल्स टू 3 सेकंड विचारली आहे. सो इथे काय करणार आपल्याला, जिथे जिथे टी असेल तिथे पाय, तिथे 3 ठेवायचं, 6 इंटू पाय बाय 6 बरोबर. त्यांनी आपल्याला विचारलं, त्यांनी आपल्याला सांगितलंय दॅट इज जिथे जिथे टी असेल तिथे तिथे काय करायचं आपल्याला 3 ठेवायचं, कारण की आपल्याला फाइंड आउट करायची ओमेगा ऍट टी इज इक्वल्स टू 3 सेकंड. सो आता काय येणार बघा, आता आपल्याला दॅट इज 5 इंटू कॉस ऑफ 3 पाय बाय, म्हणजे इथे काय राहणार कॉस ऑफ पाय बाय 2 इंटू पाय बाय 6, काय की 3 इथे 2 येणार बघा. आता कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते, कॉस 90 म्हणजे काय असतो 0. सो इथं ऑब्विसली काय येणार आहे, हे 5 इंटू 0 इंटू पाय बाय 6, हा 0 आला. सो आन्सर काय असणार आहे, ऑब्विसली टोटल आन्सर काय असणार आहे 0 असणार आहे बघा, कारण की कॉस पाय बाय 2 काय येतोय 0 येतोय, राईट. सो आन्सर काय असणार आहे 0, आन्सर विल बी 0. ठीक आहे. ओके, नाउ अँग्युलर व्हेलॉसिटीज विचारली बघ, ठीक आहे, रेडियन पर सेकंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ चाइल्ड इज स्टँडिंग विथ फोल्डेड हँड्स ऍट द सेंटर ऑफ द प्लॅटफॉर्म रोटेटिंग अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस. द कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टम इज के. द चाइल्ड नाउ स्ट्रेचेस हिज आर्म्स so that moment of inertia of the system becomes double the kinetic energy of the system now. Kinetic energy of the system now म्हणजे काय, I2 is 2 times of I1. तर त्यांनी विचारले कायनेटिक एनर्जी कशी असणार आहे, E2 कशी असणार आहे, किती टाइम्स ऑफ असणार आहे E1 च्या, म्हणजे त्यांनी K दिली आहे, सॉरी इनिशियल K दिली आहे, म्हणजे E2 इज इक्वल्स टू हाऊ मच टाइम्स ऑफ K असे विचारले त्यांनी. ठीक आहे. सो सगळ्यात अगोदर आपल्याला काढू बघा, आपल्याला माहिती लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, when the external torque is not there, when there is no any external torque, then angular momentum remains conserved, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कन्झर्व्ड राहते, राईट. सो याचा अर्थ काय, म्हणजे L1 इज इक्वल्स टू L2 असणार, L1 इज इक्वल्स टू L2 बरोबर, म्हणजे काय I1 ओमेगा 1 इज इक्वल्स टू I2 ओमेगा 2. पण त्यांनी काय सांगितलंय, I2 काय झाली आपली चेंज झाली. सो I1 ओमेगा 1 मी जसेल तसं लिहितो, I2 किती झाली आहे 2 टाइम्स ऑफ I1 इंटू ओमेगा 2 बरोबर. सो I1 कॅन्सल होणार. सो आपल्याला इथे काय मिळतंय, ओमेगा 1 कशी असणार आहे 2 टाइम्स ऑफ ओमेगा 2. ओमेगा 1 कशी असणार आहे 2 टाइम्स ऑफ ओमेगा 2, राईट. आता आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची, द कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम. कायनेटिक एनर्जी ऑफ द सिस्टीम म्हणजे मी काय करणार आता, दॅट इज E1 आणि E2 या दोघांमधला रेशो काय, E1 अपॉन E2 म्हणजे काय असणार आहे, दॅट इज 1/2 I1 ओमेगा 1 स्क्वेअर डिवाइडेड बाय 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर 1/2. हा पेन कधी कधी चलत नाही. 1/2 I2 ओमेगा 2 स्क्वेअर. सो इथे काय राहणार, फक्त आपल्याला 1/2 कॅन्सल होणार. सो इथे काय राहणार I1 अपॉन I2 इंटू ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर. बघा आता म्हणजे आलंय काय, आता I1 किती आहे बघा, इथं I1 किती आहे, दॅट इज I2 इज 2 टाइम्स ऑफ I1, म्हणजे मी काय लिहितो बघा I1 अपॉन I2 ला मी काय लिहितो 2 टाइम्स ऑफ I1 इंटू ओमेगा 1. ओमेगा 1 किती आहे 2 टाइम्स ऑफ ओमेगा 2. सो ओमेगा 1 ला मी काय लिहितो 2 टाइम्स ऑफ ओमेगा 2 ह्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय ओमेगा 2 चा स्क्वेअर. सो इथे काय राहील बघा, I1 कॅन्सल, इथे राहील 1/2
इंटू इथे काय होईल 4 इंटू ओमेगा 2चा स्क्वेअर डिवायडेड बाय ओमेगा 2चा स्क्वेअर. ओमेगा 2चा स्क्वेअर कॅन्सल इथे राहील. म्हणजे बघा काय मिळणार आपल्याला, दॅट इज E1 अपॉन E2 इज इक्वल्स टू काय राहणार आपल्याला, हे 2 होऊन जाणार इज इक्वल्स टू 2. आता E1 म्हणजे काय, दॅट इज इनिशियल, बरोबर. E1 म्हणजे काय असणार आहे, इनिशियल असणार आहे. सो E2 काय असणार आहे बघा आता, देअरफॉर म्हणजे हे E1 म्हणजेच काय आपली K इट इज इक्वल्स टू K अपॉन E2. सो याचाच अर्थ काय, E2 काय असणार आहे ऑब्विसली K टाइम K डिवायडेड बाय 2, बरोबर. कारण की हे हा 2 इकडे जाणार, हा E2 इकडे येणार, बरोबर. सो E2 काय असणार आहे K डिवायडेड बाय 2. सिंपल, ठीक आहे. सो आन्सर काय असणार K डिवाइड बाय 2, दॅट इज ऑप्शन ए. समजलं, ठीक आहे. आय होप समजलं असेल, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे, सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन. 2 rings of radius capital R and NR made of same material have the ratio of moment of inertia about an axis passing through its center and perpendicular to the plane 1:8. ओके, बघा 2 रिंग्स आहेत, 2 रिंग्स आहेत आणि हिची रेडियस आहे R, हिची रेडियस आहे NR असे आहे. आणि त्यांनी सांगितलं की दोघी पण कशा रोटेट होत आहेत, ऍक्सिस कसा आहे, अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन आहे. तर तो किती सांगितला आहे त्यांनी, म्हणजे I1 अपॉन ही लेट से 1 आहे आणि 2 आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं देखो I1 अपॉन I2 हा त्यांनी दिलेला आहे 1/8, हा त्यांनी दिलेला आहे 1/8. सो त्यांनी आपल्याला n ची व्हॅल्यू विचारली, n ची व्हॅल्यू. बघा क्वेश्चन थोडासा इझी वाटतो पण तेवढा इझी नाहीये. बघा I1 काय घेणार आहे आता आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग, म्हणजे हा त्यांनी कोणता ऍक्सिस दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन, हा ऍक्सिस त्यांनी दिलेला आहे. ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो, दॅट इज m1 r1 स्क्वेअर डिवाइडेड बाय m2 r2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/8 येणार. आता मास आहे बघा, आता दोघांचं मास मध्ये काय चेंज असणार आहे बघा, मास मध्ये चेंज असणार आहे, रेडियस बदलली इथे. सो इथे काय असणार आहे बघा, मास पर युनिट लेंथ दिली आहे बघा. सो बघा मी m1 ला असं लिहू शकतो, मग मास पर युनिट जर लेंथ दिली तर मी m1 ला असं लिहू शकतो, दॅट इज m1 इज इक्वल्स टू व्हॉट, मास पर युनिट लेंथ इनटू लेंथ ऑफ द रिंग, इनटू लेंथ ऑफ द रिंग. आणि लेंथ ऑफ द रिंग म्हणजे काय असते, त्याचा सर्कम्फरन्स, दॅट इज 2πr1. सिमिलरली मास ऑफ द सेकंड रिंग काय असणार आहे, दोघांचाही सेम मटेरियल पासून बनलेले आहेत, दोन्हीही रिंग सेम मटेरियल पासून बनलेले आहे, याचा अर्थ त्यांचा मास पर युनिट लेंथ सेम आहे. 2 रिंग्स मेड ऑफ द सेम मटेरियल, म्हणजे दोघांचाही लॅम्बडा सेम आहे. इथे काय येणार, लॅम्बडा इंटू 2π, इथे काय घेणार मी n टाइम्स ऑफ r घेणार. म्हणजे याचा काय येणार आहे 2πr इंटू लॅम्बडा असेल, तर याचा काय असणार आहे लॅम्बडा इंटू 2πnr, आणि ह्याची रेडियस किती आहे nr आहे, राईट. सो बघा मी इथं काय करणार आता बघा, सो देअरफॉर रेशिओ काय येणार आपला बघा आता, m1 r1 स्क्वेअर डिवाइडेड बाय m2 r2 स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/8. m1 ला मी काय लिहिणार, लॅम्बडा इंटू 2πr डिवाइडेड बाय m2 ला मी काय लिहिणार, लॅम्बडा इंटू 2πnr इंटू r1 ला, r1 म्हणजे काय r स्क्वेअर आणि r2 म्हणजे काय nr चा स्क्वेअर. सो म्हणजे काय होणार n स्क्वेअर r स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होणार इथं 1/8. सो इथं सगळं बाकी कॅन्सल होऊन बघा, लॅम्बडा कॅन्सल, 2π कॅन्सल, r कॅन्सल, r स्क्वेअर कॅन्सल, खाली काय राहणार फक्त हा n आणि हा n स्क्वेअर, म्हणजे 1/n क्यूब इज इक्वल्स टू 1/8. देअरफॉर n इज इक्वल्स टू काय राहणार आहे, n क्यूब इज इक्वल्स टू 8 and therefore n is equals to काय राहणार बघा, that is 2 because cube of 2 is 8. so आन्सर काय असणार आहे, that is ऑप्शन सी, that is 2. ओके, बघा कशाची कन्सेप्ट आहे, कारण की सेम मटेरियल आहे. सो दोघांचा मास पर युनिट लेंथ, म्हणजे याला आपण लिनियर डेन्सिटी म्हणतो बघा, लिनियर मास डेन्सिटी, बरोबर. ही दोघांची सेम असणार आहे, सेम मटेरियलची असल्यामुळं. आणि त्याच्यामुळे आपण कारण की दोघांचा मास कसं घेणार, आपल्याला मास तर दिलेलं नाही, रेडियस मधलं रिलेशन दिलंय पण मास मधलं रिलेशन दिलंय का नाही, म्हणून आपण हे मास मधलं रिलेशन अशा प्रकारे फाइंड आउट केलंय बाय युझिंग दी लिनियर मास डेन्सिटी. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
ओके ठीक आहे, होऊन जाईल, काय नाही, 2 मिनटं. काय होतंय? एक मिनिट, काहीतरी प्रॉब्लेम झाला दिसतोय. जस्ट मिनिट. एक मिनिट फक्त. थोडे 2-3च क्वेश्चन राहिले ते. ओके ठीक आहे, आपण इथे स्टॉप करूया, परत नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात बाकीचे आपण. ठीक आहे, थँक्यू. एक 2-3च क्वेश्चन राहिले होते. हे कसं काय असं होतंय?
स्लाइड पुढे नाही जात आहे. ठीक आहे. असो, सो बाकी क्वेश्चन आपण नंतर बघूया. 2-3च क्वेश्चन राहिले होते. ठीक आहे. थँक्यू. काय झालंय काय नाही बघतो आता.